श्री स्वामी समर्थ. नमस्कार, मी नंदिनी. माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर शेजारचं जे बेल आयकॉनचं बटन आहे ते प्रेस करा, जेणेकरून मी जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. तर चला करूया व्हिडिओला सुरुवात. तर पहा, आज नवरात्रीचा शेवटचा दिवस आणि उद्या दसरा आहे. तर दसऱ्याच्या दिवशी आपल्याला भरपूर सारी कामे असतात. आपण भरपूर सारे सेवा करत असतो, पूजा करत असतो. आपण प्रत्येक वस्तूची पूजा करत असतो. म्हणजे आपल्या घरामध्ये ज्या मशिनरी आहेत किंवा मग ज्या गाड्या आहेत, ज्या काही गोष्टी आपल्या घरामध्ये आहे, शस्त्र आहेत, त्या सर्व गोष्टींची आपल्याला दसऱ्याच्या दिवशी पूजा करायची असते. घरामध्ये आपण संध्याकाळी सोन्यांचं पूजन करत असतो आणि आपटेचे पानं हे सोन्याच्या रूपामध्ये आपण प्रत्येक गोष्टीवरती वाहत असतो. दसऱ्याचा मुहूर्त हा 3.5 मुहूर्तापैकीच एक मुहूर्त आहे. त्यामुळे या दिवशी बघा, भरपूर सारे लोक काही वस्तूंची खरेदी करतात. त्याचबरोबर कुणी नवीन गाडी घेते, तर कुणी गृहप्रवेश करतात, घर खरेदी करतात. खूप साऱ्या गोष्टी या दिवशी खरेदी केल्या जातात. दिवस खूप महत्त्वाचा मानला जातो, कारण या दिवशी देवीने महिषासुराचा वध केला होता आणि त्याचबरोबर प्रभू रामचंद्रांनी रावणाचं दहन केलं होतं. यामुळेच हा दिवस खूप महत्त्वाचा मानला जातो. यामुळेच या दिवशी आपण घरामध्ये भरपूर पूजा करत असतो, सेवा करत असतो, उपाय करत असतो. तर बघा, आपल्याला उद्या आंब्याच्या 11 पानांचा काय उपाय करायचा आहे याबद्दलची डिटेल्स माहिती मी तुमच्याशी शेअर करणार आहे. आणि हा उपाय प्रत्येकाच्या घरामध्ये झालाच पाहिजे, असा हा अत्यंत प्रभावशाली उपाय तुमच्याशी सविस्तर शेअर करणार आहे. त्यामुळे व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचली जाईल. असा हा 11 पानांचा उपाय जर आपण उद्या आपल्या घरामध्ये जर केला तर आपल्याला सोन्यासारखे दिवस येतील. इतका हा प्रभावशाली उपाय आहे. आपल्या घराची, मुलांची, पतीची, सर्वांची भरभरून प्रगती होईल आणि घरामध्ये ज्या काही नकारात्मक गोष्टी आहेत, दोष आहेत, त्या सर्व दूर होतील. इतका हा प्रभावशाली उपाय आहे, तो आपल्याला उद्या करायचा आहे. तर बघा, आपण आपल्या घरामध्ये सोन्याची पूजा करतो, त्याचप्रमाणे आपटेची पानं जी आहेत तर ती आपट्याच्या पानांना खूप महत्त्व दिलं जातं. त्याचबरोबर आंब्याची जी पानं आहेत तर ती सुद्धा शुभ मानली जातात आणि ह्या आंब्याच्या पानाला सुद्धा खूप सारं महत्त्व या दिवशी दिलं जातं. तर पहा, प्रत्येक पूजेमध्ये आपण आंब्याच्या पानांचा उपयोग करत असतो. आपल्याला कोणत्याही गोष्टीमध्ये आंब्याची पानं ही आपण पूजा करताना वापरत असतो. म्हणजे कोणती शुभ गोष्ट असू द्या, त्यामध्ये आपण आंब्याची पानं ही वापरतच. आंब्याच्या पानाला धार्मिक त्याचबरोबर विज्ञानाच्या दृष्टीने सुद्धा खूप महत्त्व आहे. आंब्याची पानं ज्या पूजेमध्ये नसतात तर ती पूजा अपूर्ण मानली जाते. त्यामुळे प्रत्येक पूजेच्या गोष्टीमध्ये आंब्याची पानं ही असतातच. आंबा हे हनुमानांचे प्रिय फळ आहे आणि उद्या मंगळवार आल्यामुळे उद्या हनुमानांचा वार आहे. यामुळे आपल्याला हनुमानांना सुद्धा प्रसन्न करायचं आहे. त्यासाठी आपल्याला आंब्याच्या पानांचा उपाय हा आपल्या घरामध्ये करायचा आहे. त्याचबरोबर दसरा आहे, शुभ तिथी आहे, या तिथीला सुद्धा आपल्या घरामध्ये आंब्यांच्या पानांचा हा उपाय झालाच पाहिजे. हनुमान हे सर्व संकटनाशक देवता आहेत. त्यामुळे ज्या घरामध्ये त्यांच्या आवडीची जी पानं आहेत त्याची पूजा केली जाते, त्यांचा उपाय केला जातो, त्या घरावरती कधीही ते संकट येऊ देत नाहीत. त्याचबरोबर घरामध्ये जी नकारात्मकता आहे तर ती दूर करण्याचं कामसुद्धा ही आंब्याची पानं करत असतात. हे आंब्याची पानं जर आपण आपल्या घरामध्ये वापरली तर आपल्या घरामध्ये कोणत्याही प्रकारची वाईट शक्ती हा प्रवेश करत नाही किंवा मग घरातली जी काही नकारात्मकता आहे ती सुद्धा बाहेर निघून जाते. हा उपाय आपल्याला कसा करायचा आहे? 11 आंब्याची पानं आपल्याला घ्यायची आहेत. ती पानं अगदी स्वच्छ, व्यवस्थित, तुटलेली फुटलेली अजिबात नसावी इतकी सुंदर ती पानं आपल्याला घ्यायची आहेत. ती धुवून घ्यायची आहेत स्वच्छ आणि त्यांना देठ असणारी पानं घ्यायची आहेत. त्याचबरोबर तुम्ही झेंडूची फुलं, शेवंतीची फुलं ही सुद्धा त्या आंब्याच्या पानांबरोबर घ्यायचे आहेत. आणि आपल्याला एक धागा घ्यायचा आहे आणि या धाग्यामध्ये ही जी पानं आहेत
तर ही पानं आपल्याला ओवायची आहेत. आता बघा 11 आंब्याची पानं आणि 11 झेंडूची पानं यांचं आपल्याला तोरण बनवायचं आहे. जसं तुम्हाला बनवता येईल त्याचप्रमाणे तुम्ही हे तोरण बनवायचं आहे. आणि त्यानंतर बघा जे आंब्याची पानं आपण घेतलेली आहेत तर पहा तोरण बनवताना आंब्याची पानं ही मोडपायची नाहीत किंवा कुठे तुम्ही त्याला तोडून फोडून त्याचं तोरण किंवा डिझाईन तयार करायची नाही. तुम्हाला अख्खी पानं घ्यायची आहेत आणि एक पान एक फूल असं आपल्याला तोरण बनवायचं आहे. तर पहा हे तोरण बनवायचं आहे आणि ते तोरण आपल्याला आपल्या मुख्य दरवाजावरती लावायचं आहे. मुख्य दरवाजा हा आपल्या घराचं सर्वस्व असतो आणि घरावरती असं हे शुभ पानांचं तोरण जर आपण लावलं आणि झेंडूची फुलंसुद्धा ह्या दिवशी झेंडूच्या फुलांनासुद्धा खूप सारं महत्त्व आहे आणि झेंडूची फुलं आणि अशी पानं आपल्याला आपल्या दारात तोरण बांधून लावायचे आहेत. त्याचबरोबर आपल्याला त्या आंब्याच्या पानांना हळदीची थोडी पेस्ट करायची आहे, ती लावायची आहे प्रत्येक पानावरती आणि त्यामध्ये आपल्याला कुंकू लावायचं आहे. तर अशा पद्धतीने प्रत्येक पानाला प्रत्येक फुलाला आपल्याला असं करायचं आहे. तर बघा आपला जो मुख्य दरवाजा आहे त्याला जर आपल्या घराला उंबरठा नसेल तर त्या घराला अजिबात अर्थ राहत नाही. कारण तो दरवाजा चौकटी ठरतच नाही, तो त्रिकोट ठरतो आणि जेव्हा आपल्या खाली दरवाजाला उंबरठा असतो तेव्हा ती चौकट ठरत असते. तर अशा पद्धतीने बघा आपल्या घरामध्ये येणारे बरेच चांगले लोक वाईट लोक त्याच दरवाजातून प्रवेश करत असतात. लक्ष्मीसुद्धा आपल्या घरामध्ये तिथूनच येत असते. त्यामुळे असा हा दरवाजा आपला जर सजवलेला असेल म्हणजेच काय तर आपल्या घराला जर असं तोरण शुभ तोरण जर लावलेलं असेल तर आपल्या घरामध्ये कोणतीही वाईट शक्ती प्रवेश करणार नाही. त्याचबरोबर लक्ष्मी माता इतकी प्रसन्न होईल की ती आपल्या घरामध्ये निवास करेल. दसऱ्याच्या दिवशी आपल्याला आपल्या जे वाहनं आहेत ज्या गाड्या आहेत त्या गाड्यांनासुद्धा झेंडूच्या फुलांची माळ घालायची आहे. म्हणजे काय अगोदर त्या गाड्या स्वच्छ धुवायच्या आहेत, त्याच्यावर स्वास्तिक पूजा करून त्यांना फुलं अर्पण करायचे आहेत म्हणजे फुलांची माळ घालायची आहे. त्याचबरोबर आपल्याला आपला जो घराचा उंबरठा आहे त्यावरती हळदीचं लेपन द्यायचं आहे. हळदी कुंकू अक्षदा फूल धूपदीप दाखवून त्याची पूजा करायची आहे. त्याचबरोबर मुख्य दरवाजा जो आहे आपला तर तो स्वच्छ कापडाने पुसून घ्यायचा आहे आणि त्याच्यावरती आपल्याला हळदी कुंकवाने स्वास्तिक काढायचं आहे आणि त्याचीसुद्धा आपल्याला पूजा करायची आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला उद्या आपल्या घरामध्ये असे हे शुभ तोरण लावायचं आहे. आता बघा हे तोरण आपल्याला आपल्या घराच्या मुख्य दरवाजावरती 2च दिवस ठेवायचं आहे. ते तिसऱ्या दिवशी लगेच काढून टाकायचं आहे. जर आपण ते तसं नाही केलं तर ते सुकलेल्या पानांमधून आपल्या घरामध्ये नकारात्मकता प्रवेश करत असते. आपल्या घराच्या मुख्य दरवाजावरती ते तोरण 2च दिवस ठेवायचं आहे आणि तिसऱ्या दिवशी लगेच ते आपल्याला काढून टाकायचं आहे. आणि ते काढून टाकताना तुम्ही एखाद्या झाडाखाली टाकू शकता किंवा मग तुम्हाला जिथे निर्मल्यामध्ये सुद्धा तुम्ही ते टाकून देऊ शकता. तर अशा प्रकारे आपल्याला हा उपाय करायचा आहे. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटूया अशा छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.